महाराष्ट्राच्या एका छोट्याशा गावात एक मुलगा राहत होता, विशाल. कच्च्या रस्त्यांच्या, झोपड्यांच्या आणि हरवलेल्या स्वप्नांच्या गावात जन्मलेला विशाल मात्र अगदी लहानपणापासूनच वेगळा होता. त्याच्या डोळ्यात एक चमक होती, काहीतरी मोठं करायचं, आकाशाला गवसणी घालायचं. त्याचं घर लहान, आई वडील दोघंही शेतमजूर, रोज हातात फावडे, डोक्यावर घमेली आणि घरी येईपर्यंत अंग उथंबून थकलेलं. पण तेवढ्यात विशाल त्यांच्या पायाशी बसायचा आणि म्हणायचा, आई, तू एक दिवस टीव्हीवर बघशील तुझा विशाल रॉकेट उडवतोय. आई हसायची, पण तिला माहिती होतं हा मुलगा वेडा नाही, ध्यास घेतलेला आहे. रोज सकाळी 5 वाजता विशाल उठायचा, जुनी सायकल घेऊन गावभर पेपर वाटायचा. त्या पेपरमधून जे पैसे मिळायचे त्यातून वह्या, पेन आणि कधीमधी काही नवे पुस्तक. शाळेत तो पहिल्या बेंचवर बसायचा. शिक्षक त्याच्यावर खूप खुश होते, पण काही मुलं मात्र हसत, अरे विशाल, रॉकेट काय गावातूनच उडवणार आहेस का? विशाल उत्तर देत नसे. त्याचं उत्तर त्याच्या मेहनतीत होतं. रात्री घरात वीज नसे, त्यामुळे तो कंदिलाच्या उजेडात अभ्यास करत असे. त्याच्या खोलीत एका भिंतीवर सौरमालेचा चार्ट होता. त्याच्याकडे पाहून तो म्हणायचा, हे सगळं एक दिवस माझ्या समोर असणार. आई थकून गेली तरी विशाल मात्र थांबत नसे. शेतात काम करून आल्यावर ती त्याला गरम भाकरी देत असे आणि म्हणायची, बाळा, अडचणी पाण्यासारख्या असतात, त्यांना ओलांडायचं असतं, डुबायचं नाही. विशालनं ती शिकवण मनात ठेवली. 10वीच्या परीक्षेत तो जिल्ह्यात पहिला आला. गावात जल्लोष झाला. 12वीतही उत्तम गुण मिळवून त्याला शिष्यवृत्ती मिळाली आणि त्याने IIT मुंबईमध्ये प्रवेश घेतला. शहरात पोचल्यावर मात्र सगळं बदललं. इथे कोणी त्याला ओळखत नव्हतं, भाषा वेगळी, वातावरण वेगळं. पण विशालची मेहनत तशीच सुरू राहिली. इतर विद्यार्थी जेव्हा मोबाईल, कॉफी आणि पार्ट्यांमध्ये वेळ घालवत होते, तेव्हा विशाल रात्रीचे 3 वाजेपर्यंत अभ्यास करत होता. त्याला एकच ध्येय होतं, इस्रोमध्ये जायचं. त्याच्या मेहनतीचं फळ मिळालं. कॉलेज संपता संपता त्याची निवड इस्रोमध्ये झाली. आईला त्याने फोन करून सांगितलं, आई, तुझा मुलगा आता रॉकेटवर काम करणार आहे. आईच्या डोळ्यातून अश्रू आले. अश्रू कष्टाचे नव्हते, ते अभिमानाचे होते. विशालचं पहिलं मिशन होतं एका उपग्रहासाठी रॉकेटचं डिझाईन करणं. ते रॉकेट जेव्हा अंतराळात यशस्वीपणे झेपावलं तेव्हा विशालचं डोकं अभिमानानं वर गेलं. त्याच्या डोळ्यासमोर आईच्या हातातली भाकरी, सायकलवरचा पेपर, कंदिलाखालील अभ्यास आणि गावाच्या मातीचा वास उभा राहिला. आज तोच मुलगा, ज्याच्याकडे एकच वहिनी होती, एकच शर्ट होता आणि एकच स्वप्न होतं, तो आता भारताच्या अवकाश प्रवासाचा भाग बनला होता. गरिबी तुमचं स्वप्न हिरावून घेऊ शकत नाही. अडचणी तुम्हाला थांबवू शकत नाहीत आणि परिस्थिती तुमचं भविष्य ठरवू शकत नाही. जर मनात जिद्द असेल आणि मेहनतीवर विश्वास असेल तर सायकलवरून चाललेलं पाऊलही एक दिवस स्पेसपर्यंत पोहोचू शकतं.